जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. आजच्या छोट्याशा परंतु भावपूर्ण व महत्त्वपूर्ण अशा जगदंबा देवी संस्थांच्या मीटिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मी संस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. व आजच्या या कार्यक्रमाचे व या छोट्या खाणी मीटिंगचे अध्यक्ष म्हणून आपल्या जगदंबा देवी संस्थांचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य मुकुंद भाऊ आंधळे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आपल्या जगदंबा देवी संस्थांच्या अंतर्गत आपली जगदंबा देवी फाउंडेशनची सेक्शन 8 अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट जे सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंडरमध्ये येतं. त्याच्यामध्ये आपली नोंद आपल्या NGOची फाउंडेशनची नोंद झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण निरनिराळे उपक्रम भविष्यामध्ये राबवणार आहोत. त्याचबरोबर दुसरी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की चॅरिटी कमिशनर धर्मदाय आयुक्त याच्यामध्ये सुद्धा आपल्या ट्रस्टची नोंद झालेली आहे. परंतु ट्रस्टच्या संबंधित जे काही विषय आहेत ते आपण नेक्स्ट मीटिंगमध्ये घेणार आहोत. आजच्या डेटमध्ये आपला विषय हा जगदंबा देवी फाउंडेशनचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे घेणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींची MOM मध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद होणार आहे. आजचा सगळ्यात पहिले विषय क्रमांक 1 आजचा सगळ्यात पहिला विषय आहे जगदंबा देवी संस्थान येथे येणाऱ्या भाविकांच्या अन्नदानाचा आराखडा ठरवण्याबाबत. याच्याबद्दल जे आपले उपस्थित मंडळी आहे ज्याच्यामध्ये आपले ट्रस्टचे म्हणजे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव आहेत, सहसचिव आहेत, कोषाध्यक्ष आहेत, त्याच्यानंतर खजिनदार आहेत, संचालक आहेत, त्याच्यानंतर आपले जगदंबा देवी ट्रस्टचे सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष, सल्लागार ही यापैकी सुद्धा बरीच मंडळी या ठिकाणी हजर आहे. तर जे आपल्याकडे शिबिराला येणारी मंडळी आहेत यांना जे आपण अन्नदान करतो, आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलेचा एक मुद्दा असा आहे की आपण जे उपासना शिबिर घेतो याच्यामध्ये उपासना शिबिराचा सिलेबस कंप्लीट करणे एवढंच त्या उपासना शिबिराचे दायित्व, जबाबदारी, लॅबिलिटी आपल्यावरती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपले सर आंधळे सर लोकांना व्हायब्रेशन देत असतील हा सिलेबसचा भाग नाहीये. हे त्यांच्या मनाचं मोठेपण आहे की ते एक्स्ट्रा म्हणून म्हणजे त्यांच्यातर्फे ते गिफ्ट म्हणून देतात. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की कोणाला म्हणजे बऱ्याचशा शिबिरामध्ये आपण त्यामध्ये सिद्ध आसन देतो. हाही आपल्या शिबिरामध्ये देण्याचं दायित्व आपल्यावरती म्हणजे कंपल्शन नाहीये. ही जी गोष्ट मिळते ही फ्री मिळते. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की अन्नदानाची म्हणजे लोकांना जेवू घालण्याची ही सुद्धा एका दृष्टीनं त्या आपल्या सिलेबसमध्ये किंवा ती कंपल्सरी जबाबदारी आपल्यावरती नाहीये. विषय एवढाच आहे की तुमचा जो उपासना शिबिराचा सिलेबस आहे तो कंप्लीट करून देणे एवढीच सरांची जबाबदारी. परंतु तरी पण मग त्याच्यामध्ये भाविकांची राहण्याची व्यवस्था ही सुद्धा जबाबदारी आपली नाहीये. तरी पण बऱ्याचशा लोकांची राहण्याची व्यवस्था ही आपण करतो. 100% येणाऱ्या लोकांची जेवणा खावण्याची, चहा पाण्याची व्यवस्था ही सुद्धा आपण करतो. बाहेर लोक जे म्हणजे आसन सिद्ध करून देतात त्याचे 7-7, 8-8 हजार रुपये घेतात. तेही आपण बऱ्याचशा शिबिरामध्ये लोकांना फुकट दिलेले, ती जबाबदारी आपली नाहीये. परंतु म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की या काही गोष्टी आपल्याला मायनस करायच्या नाहीये, परंतु लोकांना कळायला पाहिजे किंवा हे जबाबदारी नसतानाही आपण एकाच्या म्हणजे त्यांनी आपल्याला एका धान्याच्या बदल्यामध्ये आपण त्यांना एक मूठ धान्य देतोय. एवढंच त्यामागे सांगण्याचा उद्देश होता. आणि आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया की जे आपल्या शिबिराला येणारे जे भाविक आहे किंवा उपासक आहे किंवा
येणारी भक्त मंडळी आहेत यांच्या अन्नदानाच्या बाबतीमध्ये काय आपल्याला निर्णय घ्यायचा आहे त्याच्याबद्दल आता आपण तुम्हाला जे काय वाटत असेल ते आपलं आपलं मत त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. आणि इथून पुढे आपल्याला प्रत्येक गोष्ट ती याच्यामध्ये रजिस्टरमध्ये त्याची नोंद राहणार आहे, मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये त्याची नोंद राहणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचा ठराव घेऊन ते आपल्याला चॅरिटी कमिशनरला असो, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये असो, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी शो ऑफ करणं आहे. जय जगदंब. सदरील आपल्या संस्थांमध्ये जसा की आताचा मुद्दा आहे येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदानाच्या व्यवस्थेबद्दल, तर माझ्या मते असं मत आहे की अन्नदानाची जी व्यवस्था आहे तो जो आपला मेनू असेल तो आपण सर्वांनी ती एकच ठेवावा, कारण प्रत्येक वेळेस जेणेकरून तो चेंज होणार नाही आणि कोणाचंही त्याच्यामध्ये हे दुखावलं जाणार नाही. सदरील मेनू आपण एक ठेवावा. भले कोणत्या भाविकाला त्याच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्यांनी आपल्या व्यवस्थेने त्याची व्यवस्था करावी, कारण संस्थांच्या आर्थिक नियोजनानुसार अन्नदानाची व्यवस्था हे करेल आणि त्यामध्ये एकच मेनू ठेवावा अशी माझी विनंती. जय जगदंब. श्री जगदंबा देवी फाउंडेशनचे उपाध्यक्ष सचिन झांबरे यांनी सांगितल्याप्रमाणे की एकच मेनू ठेवायचा, त्या मताशी मी सहमत आहे. आणि एक मेनू असल्यामुळे सेवेकरी जे काम करतात इथं त्यांची आबाळ होत नाही आणि त्यांना जास्त त्रास होईल असं काही म्हणजे जास्त मेनू असल्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो की वाढायची पंचायत होते वगैरे सर्व, त्याच्यामुळे एकच मेनू ठेवावा. जय जगदंब. श्री जगदंबा देवी फाउंडेशन या चॅरिटेबल संस्थेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आमचे उपाध्यक्ष सचिन झांबरे यांनी जी कल्पना दिली की मेनूमध्ये एकच हे ठेवावं, मेनू ठेवावा जेवणामध्ये. आणि विशेष असं म्हणलं म्हणजे की तसंच त्या ताईंनी पण बोलल्या की बा आबळ होती, महिलांचा काही विषय आहे, कोणाला सुतूक येतात, कोणाला काही प्रॉब्लेम असतात, कोणाची तब्येत खराब असते. आमच्या ज्या आपल्या शिष्य आहे की बा ज्या इथं काम करतात त्यांना काही प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळं पण हे होत आहे की सगळ्या येणाऱ्या भाविकांची आवड होती, जेवणाची सोय होत नाहीये. त्याच्यासाठी आपण तो मागच्या 2 आठवड्यामध्ये खिचडीचा हे ठेवला होता मेनू. त्याच्यामध्ये असं झालं की बऱ्याचशा जणांचा विषय होता की बा आम्हाला खिचडीच केली, हे केली. असा विषय आहे की आपण आता याच्यानंतर एकच मेनू ठेवणार आहे की तो जेणेकरून कोणाला पटो ना पटो संस्थेला जे पटन ते आपण इथं करणार आहे. आणि त्याच्यातला विषय असा आहे की महिला वर्ग जो त्यांच्या घरचं हे सोडून येणार, थोडंफार इथं शिष्यमंडळी सहकार्य करतात संस्थेला, त्याच्यातला विषय असा आहे की बा आपण मेनूमध्ये काहीच पापड आहे, काही लोणचं होतं, काही पोळी करायचो, 2 भाज्या करायचो, कधी अल्लक शिरा करायचो. हा याच्यामध्ये महिलांची भरपूर तारांबळ व्हायची आणि वाडीकरी म्हणजे आपले शिष्यमंडळ त्यांची पण परेशानी व्हायची. त्याच्यामुळं जे सचिन भाऊ झांबरे यांनी सांगितलं तसंच की बाबा एकच मेनू ठेवू म्हणून आपण त्याच्याशी सहमत आहे. मी मार्तंड वाघमारे, श्री जगदंबा देवी संस्थान देवळराजा या संस्थांचा अधिकृत गोंधळी सावकड भुई. आपल्या देवी संस्थांचे श्री जगदंबा देवी फाउंडेशनचे उपाध्यक्ष असणारे सचिन झांबरे सर यांनी जी सूचना दिलेली आहे की जेवणामध्ये एकच मेनू असावा, यांच्या विचाराशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण आपला हा प्रसाद असतो, तो एक मेनू असो का 2 असो का 3 असो, तो सात्विक प्रसाद असतो, तो आनंदाने ग्रहण केलाच पाहिजे. आता आमच्या इथं भांडारा होतो त्या ठिकाणी फक्त मसाले भातच असतो, त्याच्यामुळे असं काही अडचण नाही की एक मेनू असला म्हणजे काही प्रॉब्लेम येईल. विषय क्रमांक 2, धार्मिक कर्मकांड विधी यांचे देणगी मूल्य ठरवण्याबाबत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जगदंबा देवी संस्थांच्या अंतर्गत एक नाममात्र फीज आणि शुल्क याच्यामध्ये काही धार्मिक कर्मकांड पूजाविधी केले जातील. त्याचं जे रेट म्हणजे जे बोर्ड आहे
ते या ठिकाणी लावलेलं असेल. त्याच्यामधून तुम्हाला ते जे आहे अभिषेक आहे, अलंकार पूजा आहे, भोगी पूजा आहे, श्वासन भोजन आहे, जागरण गोंधळ आहे, पंचपदी आहे, त्यानंतर खंडोबाची तळी भंडार असेल, नवनाथांचा कुलाचार असेल, अखंड नंदादीप असेल, सप्तशतीचा पाठ असेल किंवा हवनविधी असेल, अखंड नवरात्र सेवा ज्याच्यामध्ये दैनंदिन अभिषेक, आरती, नैवेद्य, ओटी, त्याच्यानंतर खणन नारळाची ओटी असेल साधी, त्याच्यानंतर साडी चोळीची ओटी, ह्या ज्या काही धार्मिक कर्मकांड किंवा विधी आहे याच्याबद्दल त्या ठिकाणी तुम्हाला त्याची रीतसर पावती मिळेल आणि त्याची नाममात्र शुल्कामध्ये या गोष्टी करून दिल्या जातील. भाविकांसाठी त्या उपलब्ध असतील. विषय क्रमांक 3 हा असा आहे की तुम्ही रीतसर बुकिंग केल्याच्या नंतर त्याची तुम्हाला सगळ्यात पहिले कुठल्याही जे धार्मिक विधी आहे, कर्मकांड आहे, त्याच्यानंतर आपलं उपासना शिबिर आहे, त्याच्यानंतर शनिवारची बांधी असेल किंवा इतर कुठलेही विषय असेल, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले रीतसर बुकिंग, त्याच्यानंतर आपल्या जगदंबादेवी फाउंडेशन किंवा संस्थांची रीतसर पावती आणि त्यालाच सोबत आधार आणि पॅन या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय कुठलेही धार्मिक विधी, कर्मकांड, शिबिर किंवा कुठलीही विधी होणार नाही. हा विषय क्रमांक 3 आहे. जसं की आता आपले फाउंडेशनचे सचिव अशोक भोकांबळे यांनी 2 मुद्दे सांगितले, मुद्दा नंबर 2 आणि मुद्दा नंबर 3 संमिश्र करून त्याच्यावरती एक प्रकाश टाकतो की सदरील संस्थांमध्ये ज्या काही विधीची फीज वगैरे शुल्क वगैरे आकारण्यात येतो ॲज पर गव्हर्नमेंट ॲक्ट आणि फाउंडेशन आणि ट्रस्टच्या ऑडिट रूल्सनुसार सदरील समोरच्या आपल्या भाविकांना त्याची रीतसर पावती देण्यात येईल. त्या पावतीचा नमुना एक प्रकारचा आपल्याकडे अशा पद्धतीने अवेलेबल आहे. शुभम भाऊ दाखवून द्या. ट्रस्टची पण दाखवून द्या. भाविकांनी फक्त एक काळजी घ्यावी की बाबा येताना इथून पुढे जे काही शुल्क आकारण्यात येतील त्यासाठी तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स ही कंपल्सरी राहील. परत एकदा रिपीट करतो, पॅन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स ही कंपल्सरी राहील. सदरील दोन्ही डॉक्युमेंट्स तुमची ओळखपत्र म्हणून घेण्यात येतील आणि त्या ओळखपत्राच्याच आधारे तुम्हाला आमच्या इथनं रीतसर पावती मिळेल. आणि संस्थान किंवा फाउंडेशनतर्फे कोणीही बाकी बाहेर जर काही देत असेल तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. आपला विषय क्रमांक 3 मुद्दा क्रमांक 3 मध्येच एक प्रतिप्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपले होनमाने सरांची त्यामध्ये एक तक्रार आलेली आहे की काही गोष्टींमध्ये बरेचसे जे भाविक आहेत तर ते काही प्रमाणामध्ये वशिलेबाजी करतात. तर किंवा आमचं सरांच्या सोबत बोलणं झालेलं आहे, आम्ही खूप जुने आहोत, आम्ही सुरुवातीपासून जोडले गेलेलो आहोत, आम्ही सरांचे शिष्य आहोत, हे आमचे पाहुणे आहेत किंवा आमची काहीतरी परिस्थितीचा विषय आहे आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी कन्सेशन देण्यात यावं, काहीतरी डिस्काउंट देण्यात यावं. तर याच्यामध्ये विषय असा आहे की आपण जे काही आपले कर्मकांड विधी किंवा संस्थांच्या तर्फे चालवण्यात येणारे जे काही उपक्रम आहे या सगळ्यांचा आपण ठरावामध्ये त्याची नोंद आहे, त्या सगळ्या गोष्टींची फीज आहे आणि जे काही आपलं ट्रस्ट आहे, फाउंडेशन आहे, सर्व संचालक मंडळ आहे, या सर्वांमध्ये त्या सगळ्या गोष्टींची फीस ठरलेली आहे किंवा या गोष्टीची एवढी फी आहे, याची फी एवढी आहे, त्याची तेवढी आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की आपण जर एखाद्या व्यक्तीकडून एक विशिष्ट रक्कम घेतोय, 1 रुपया घेतोय आणि दुसऱ्या व्यक्तीकडून जर आपण 50 पैसे घेतोय, त्या 1 रुपया घेणाऱ्यावरही तो अन्याय आहे. त्याच्यामुळं इथून पुढे कोणीही असो याच्यामध्ये वशिलेबाजी, डिस्काउंट, उधारी, आम्ही परत देतोय अशा विषयाला आपण कुठल्याही प्रकारे थारा देणार नाही. काऊन की त्या ठिकाणी काय आहे की जे आपली पावती फाडली
त्याच्यामध्ये आपल्याला ते ऑडिटमध्ये दाखवावं लागणार आहे. त्या अकाउंटंटलाही त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला शो अप करणं आहे, आणि जो काही 1 रुपया येणार आहे त्याचं ऑडिट होणार आहे, त्याचे रीतसर सगळ्या गोष्टींचा ताळेबंद राहणार आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही नियम आहे, जे काही प्रोटोकॉल आहे, याचं आपण कडेकोटपणे भविष्यामध्ये पालन करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही. ज्या काही लोकांनी बुकिंग केलेले आहेत त्यांना त्याची रीतसर नंतर पावती मिळेल. विषय असा आहे की तुम्ही पेमेंट पाठवल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होईल, फक्त इथे येण्याच्या वेळेस तुम्हाला एक ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड, आधार आणि पॅन हे त्या ठिकाणी कंपल्सरी राहणार आहे. आणि जे फाउंडेशनचा विषय आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जर पावती असेल, तुम्ही जे काय पैसे डोनेट केलेले त्याच्यावरती ते अमाऊंट तुम्हाला 100% टॅक्स फ्री राहणार आहे. त्याच्यामुळं ते आधार आणि पॅन येताना कंपल्सरी राहणार आहे. तुमची बुकिंग तशी होऊन जाईल. आणि जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर. या ठिकाणी जी आपली जगदंबा देवी ट्रस्ट आणि फाउंडेशनची एक सर्व मीटिंग झाली, या मीटिंगचा अध्यक्षस्थान मला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि शेवटचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी मी आता करण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर बसलेलो आहे. आजच्या ह्या जगदंबा देवी फाउंडेशन आणि जगदंबा देवी ट्रस्टच्या मीटिंगला या ठिकाणी माझ्यासोबतच असणारे उपाध्यक्ष सचिन सोपान झांबरे, सचिव अशोक मल्हारी कांबळे, कोषाध्यक्ष सौ मोनिका उर्फ शारदा मुकुंद आंधळे, सहसचिव सौ सुप्रिया सचिन झांबरे, संचालक योगेश शिवलिंगाप्पा कंठाळे, यासोबतच जगदंबा देवी संस्थान ट्रस्टचा अधिकृत गोंधळी मार्तंड वाघमारे, त्यासोबतच या ठिकाणी स्थानिक भाविक म्हणून असणारे साहेबराव जाधव, उषाताई ढगे, कुसुमबाई कामे, त्या ठिकाणी असणारे शिवलाल भाऊ कामे, जगनलाल कामे, त्याबरोबरच उदयकुमार होनमाने सर, आणि या ठिकाणी असणारा आपला रेग्युलरचा एक स्थानिक रहिवासी म्हणून दीपक जिने, या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. या ठिकाणी आपल्या संस्थांचे असणारे सचिव अशोक मल्हारी कांबळे यांनी काही भूमिका स्पष्ट केल्या, त्यावरती अनेक अनुमोदनं झाली. त्यानंतर उपाध्यक्ष असणाऱ्या सचिन झांबरे यांनी सुद्धा स्पष्टीकरणं दिली. या सर्वांवरती मला सुद्धा काही मुद्दे शेवटी या ठिकाणी सांगायचे आहे. तो मुद्दा असा की सर्वात प्रथम या ठिकाणी आज ठराव पास करण्यात आला. तो ठराव असा होता की जगदंबा देवी संस्थान येथे येणाऱ्या भाविकांच्या अन्नदानाचा आराखडा ठरवणे बाबत. मला काही गोष्टी खेदाने या ठिकाणी अशा बोलाव्याशा वाटतात की गेल्या अनेक वर्षांपासून आपण आपल्या जगदंबा संस्थांमध्ये येणाऱ्या भक्तांच्या जेवणाची, खाण्याची, पिण्याची सोय घेत असतो. म्हणजे मी चटणी भाकर जर कोणाला दिली असेल तर माझ्या ताटात जी चटणी भाकर होती ती सर्वांच्या ताटामध्ये दिली. कारण की एकाला अंगाशी आणि एकाला जांघाशी पकडू नये अशी एक वऱ्हाडी भाषेतील म्हण आहे, तिला मी जागलो की आपल्या ताटामध्ये जर बेसन भाकर असेल, समोरच्याला बेसन भाकर दिल्या गेली पाहिजे. मी जर त्या ठिकाणी पंचपक्वान्न खातोय तर येणाऱ्या भक्तालाही ते मिळालं पाहिजे. आणि यामुळे आपला एक सर्वसाधारणपणे मेनू ठरलेला होता. तो मेनू असा होता की दर रविवारी या ठिकाणी रस्सा भाजी, मग त्यामध्ये केव्हा आलू मटारची भाजी असेल, कधी पनीरची भाजी असेल, कधी वांग्याची भाजी असेल, कधी त्याच्यासोबत आपण मसाल्याचं वरण केलं असेल, आणि यासोबतच चपाती, भात, पापड, लोणचं, चटणी वगैरे, म्हणजे थोडक्यामध्ये बऱ्यापैकी एक सर्वसाधारण अन्न आपण त्या मेनूमध्ये ठेवलेलं होतं. आणि हे अनेक दिवसांपासून अविरतपणे सुरू आहे. मध्यंतरी एक घटना अशी घडली की आपल्याला स्वयंपाकाला काही मावश्या लावाव्या लागतात. या मावश्यांना जगदंबा देवी संस्थांतर्फे पगार दिला जातो. या पगारा तत्वावरती अनेक मावश्या या ठिकाणी आपापली कर्तव्य म्हणून आपल्याला स्वयंपाकासाठी मदत करत होत्या. ज्यामध्ये अंबड शहराच्या रहिवासी असणाऱ्या मनीषाताई होत्या, त्यासोबतच छायाताई गोपणे होत्या, कुसुमताई कामे होत्या, शारदाताई कामे होत्या, आणि इतरही काही स्थानिक महिला त्या ठिकाणी येऊन मदत करायच्या किंवा त्यांना आपण त्या बदल्यामध्ये पैसे सुद्धा द्यायचो. परंतु या महिलांना कधी मासिक पाळी असेल, कधी त्या ठिकाणी सुतक पडलं असेल किंवा त्यांचे वैयक्तिक काही कामं असतील, अशा कारणामुळे 2 ते 3 वेळेला स्वयंपाकाला यायला जमलं नाही. मग आता स्वयंपाकाला मावशा न आल्यामुळे त्या ठिकाणी आपण ऐन वेळेवरती मसाले भात खिचडीचा प्रसाद तयार केला आणि तो 2 शिबिरांना वाटला. ज्यामध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मसाला खिचडीच मसाले भात वाटला, आणि मध्यंतरी 2 रविवारच्या उपासना शिबिराला आपण मसाले भाताचं वाटप केलं. यावरती काही विघ्न संतोषी लोकांनी
काही प्रसार माध्यमांवरती आपल्या जगदंबा देवी संस्थांवरती टीकेची झोड उठवण्याचा नीच आणि शुद्ध हलकटपणाचा प्रयत्न सुद्धा केला की हे तिथे फक्त खिचडी खाऊ घालतात, अशा पद्धतीनुसार त्यांनी टॅग केलं होतं आणि खाली माझ्या नावासहित संदर्भ दिला होता. जेव्हा मला या बाबतीमध्ये माहिती मिळाली आणि मी त्यावरती ॲक्शन घ्यायचा प्रयत्न केला तर रातोरात समोरच्या व्यक्तीने स्वतःचं तो जी पोस्ट होती ती पोस्ट डिलीट सुद्धा केली, ज्याला बिळामध्ये घुसून बसणं असं आपण म्हणूया. मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की जसं मार्तंडनी सांगितलं या ठिकाणी की त्याच्या गावामध्ये सुद्धा अनेक ठिकाणच्या प्रसादामध्ये त्या ठिकाणी मसाले भाताचंच वाटप केलं जातं, तो प्रसाद असतो. आपल्या इथे देऊळगाव राजामध्ये अनेक गणपतीच्या भंडाऱ्यांमध्ये मसाले भाताचंच वाटप होतं आणि सर्वात मोठं उदाहरण मला द्यावं असं वाटतं ते म्हणजे इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिराचं. इस्कॉनच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये मिळणारा महाप्रसाद हा त्या ठिकाणी खिचडी स्वरूपाचाच असतो. त्या ठिकाणी रंकापासून रावापर्यंत सर्वजण तो आनंदाने ग्रहण करतात, कारण प्रसाद हा त्या ठिकाणी भाताचा असो, शिऱ्याचा असो, चपातीचा असो की पंचपक्वान्नाचा असो, तो महाप्रसाद असतो. ते काही जिभेचे चोचले पुरवण्याचं एखादं मेनू कार्ड नसतं. परंतु ज्या लोकांना उपासना महत्वाची नाही, शिबिर महत्वाचं नाही, देवीची भक्ती महत्वाची नाही, ज्यांना फक्त पोटाचे चोचले पुरवायचे, असे लोक सर्व चांगल्या गोष्टी एकीकडे ठेवतात आणि अन्नाला त्या ठिकाणी प्राधान्य देतात. आणि इनमिन फक्त 2च वेळेला या ठिकाणी खिचडीचा प्रसाद बनलेला असताना जर कोणी माझ्यावरती असा आरोप करत असेल की हे फक्त खिचडीच खाऊ घालतात, तर या ठिकाणी जो सर्वानुमते निर्णय झाला मी त्याचं स्वागत करतो. इथून पुढे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाचा अधिकृत प्रसाद हा त्या ठिकाणी खिचडी, शिरा किंवा बुंदी म्हणजे कुठलाही एक गोड पदार्थ आणि त्यासोबत कढी आणि खिचडी हाच असेल. ज्याला पटत असेल त्यांनी हे प्रसाद ग्रहण करावा, ज्याला पटत नसेल त्याच्यासाठी हॉटेल किंवा रेस्टॉरंट उघडे आहेत किंवा स्वतःचा डब्बा सोबत आणावा, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. हे पर्यायाने आज मला नाइलाजाने बोलावं लागतंय. कारण असं असतं, मला या ठिकाणी एक एक व्यक्ती जोडण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. आंबड देऊळगाव राजापासून 70 किलोमीटर दूर आहे. तिथलची मनीषाताई 70 किलोमीटर दूर चपात्या बनवण्यासाठी देऊळगाव राजाला येते. सोनाशी नावाचं गाव आहे. सोनाशी गावची संगीताताई ही 35 किलोमीटरवरून चपात्या बनवण्यासाठी येते. इथे असणाऱ्या कुसुमताई यांची घरगुती खानावळ आहे. त्या स्वतःची घरगुती खानावळ सोडून इथे चपात्या बनवायला येतात. म्हणजे 5-5, 6-6 महिला, कोणी भाजी बनवतंय, कोणी भात बनवतंय, कोणी चपात्या टाकतंय, कोणी शिऱ्याचा प्रसाद बनवतंय. आम्ही एवढं त्या ठिकाणी तळमळीने अन्न देत असून जर कोणी आमची त्यावरून थट्टा उडवणार असेल तर आम्हाला उलट खिचडीचा महाप्रसाद देणे अतिशय जास्त सोयीस्कर पडतो आणि उलट तो चवदार सुद्धा लागतो. बनवायला सोपा, वाटायला सोपा, महिलांचा ताण कमी होतो. त्यामुळे इथून पुढे मी जाहीर सांगत आहोत, आमचा महाप्रसाद हा खिचडीचाच असेल. एवढे दिवस आम्ही भरपूर चोचले पुरवले, इथून पुढे आमच्याच्याने चोचले पुरवले जाणार नाहीत. आणि जे खरे भक्त म्हणून इथं आलेले असतील त्यांना तो प्रसाद तेवढाच आदराने ते ग्रहण सुद्धा करतील. दुसरा मुद्दा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो असा की ठराव क्रमांक 2 की धार्मिक कर्मकांड विधीचे देणगी मूल्य ठरवलेले आहे. जसं की या ठिकाणी अभिषेकाचे पैसे किती घ्यायचे, अलंकार पूजा, भोगी पूजा, यामध्ये सवासणी भोजन. कारण की बरेच जण आमच्याकडे येतात की बाबा आम्हाला उपासना शिबिराचं उद्यापन करायचं होतं परंतु घरी सवासणी महिला भेटल्या नाही, किंवा काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही बॅचलर मुलं आहोत, आम्हाला सवासणी जेवण घालणं होत नाही. कित्येक जण अशा असतात की ज्यांच्या घरी मनुष्यबळाचा तुटवडा असल्यामुळे त्या ठिकाणी सवासणी जेवण घालणं होत नाही. अशा शवासना भोजनाची विशिष्ट रक्कम ठरवण्यात आलेली आहे. जे या ठिकाणी जागरण आणि गोंधळ असेल, पंचपदी असेल, खंडोबाचा तळी भंडार असेल किंवा नवनाथ महाराजांची विशिष्ट अशी कुलाचार पूजा असेल, यांची सुद्धा या ठिकाणी काही देणगी मूल्य ठरवलेले आहे. त्यासोबतच देवीची खाना नारळाची साडी चोळीची ओटी असेल किंवा नवरात्रामध्ये अखंड नंदादीप सेवा असेल, सप्तशती पाठ आणि हवन विधी असेल, या सर्व विधींचे नाममात्र शुल्क ठरवलेले आहे. ज्या शुल्काची रीतसरपणे पावती तुम्ही या ठिकाणी आमच्याकडून घेऊन हे विधी करून घेऊ शकता. हे विधी याआधी सुद्धा केले जात होते परंतु रीतसर पावती याआधी आपण कोणाला देत नव्हतो, ती इथून पुढे रीतसर पद्धतीनुसार दिली जाईल आणि ज्याची नोंद आमच्याकडे सुद्धा राहील, तुमच्याकडे सुद्धा राहील. या ठिकाणी तिसरा मुद्दा हा असा ठराव घेण्यात आलेला आहे की बुकिंग घेतल्याशिवाय कोणालाही या ठिकाणी वेळ मिळणार नाही आणि ओळखपत्र दाखवल्याशिवाय प्रवेश सुद्धा मिळणार नाही. मध्यंतरी जगदंबा देवी संस्थांमध्ये एक चोरीचा प्रकार झाला.
हा चोरीचा प्रकार का घडला? कारण इथे ज्या लोकांना खोडी भाड्याने करून राहायला पैसे नाही अशा लोकांना मी माझ्या घरामध्ये झोपवतो. कालही झोपवत होतो, आजही झोपवतो. जसं आत्ता सुद्धा इथे या ठिकाणी उषा ढगे आणि त्यांची मुलगी ही या ठिकाणवरून कल्याणवरून आलेली आहे आणि त्यांची सध्या व्यवस्था नाही आहे लॉजवर जाण्याजोगी, तर मी त्यांना माझ्या घरामध्ये झोपवतोय. असं दररोज माझ्या घरामध्ये किमान 7 ते 8 भाविक थांबत असतात आणि हाच आकडा उपासना शिबिराच्या दिवशी म्हणजे दर रविवारी, दर शनिवारी आणि ज्ञानमाळ सोहळ्याच्या दिवशी 35 ते 40 भक्तांवर जाऊन पोहोचतो. प्रत्येक खोलीमध्ये होईल तशा भाविकांना मी झोपवतो, खाऊ पिऊ घालतो. त्यांची जेवणाची, झोपण्याची, टॉयलेटची, चहा पाण्याची सर्व व्यवस्था 1 रुपया सुद्धा शिल्लक न घेता फुकट पद्धतीनुसार मी करतो आणि ते मी शेवटपर्यंत करेल. त्याबद्दल कुठलंही शुल्क नाहीये. हे सुद्धा मी या ठिकाणी जाहीर करतो. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना की पावती भेटेल, तर माझ्या घरी खाण्यापिण्यासाठी झोपण्यासाठी कुठलीच पावती नाहीये बरं का, ते मोफतच राहणार आहे. पण इथे तुम्हाला येऊन राहत असताना किंवा माझ्या घरामध्ये प्रवेश करत असताना मंदिर संस्थांच्या सुरक्षिततेच्या नियमांना ग्राह्य धरून तुमच्यासोबत ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड हे सोबत असणं गरजेचं आहे. त्याची झेरॉक्स या ठिकाणी जमा करून घेतली जाईल आणि आधार आणि पॅन शिवाय कोणालाही या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही. हे पहिले या ठिकाणी त्यांनी ग्राह्य धरावं. दुसरा विषय म्हणजे भेटीसाठी येत असताना आगाऊ सूचना देऊन म्हणजेच आमच्या सेवेकऱ्यांकडून बुकिंग घेऊन, तारीख घेऊन मगच तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल आणि ती बुकिंग तुमची कन्फर्म आहे की नाही ही या ठिकाणी तपासून नंतरच तुम्हाला या ठिकाणी प्रवेश सुद्धा दिला जाईल. याचं कारण काय की बरेच जण बिना सूचना देता आगाऊपणे येऊन धडकतात. जसं उपासना शिबिरामध्ये मगाशी होनवाने सरांनी एक मुद्दा सांगितला की बुकिंग एका व्यक्तीची असते, पण तो एक व्यक्ती सोबत येताना 3 व्यक्ती घेऊन येतो आणि वेळेवरतीच उरलेल्या 3घांनाही ऍडमिशन द्या म्हणून त्रागा करतो. म्हणजे काय होतं, जिथे आमच्याकडे नोंद एकाची असते तिथे आम्हाला 4 जागा कराव्या लागतात आणि या ठिकाणी आमच्या सर्व व्यवस्थेवरती ताण पडतो, सेवेकऱ्यांवरती ताण पडतो, वैयक्तिक या ठिकाणी माझ्यावर सुद्धा ताण पडतो. त्यामुळे ज्याच्या नावाची बुकिंग ऑलरेडी असेल अशालाच या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. 4था ठराव या ठिकाणी आम्ही पास असा केलेला आहे की मिनिट्स ऑफ मीटिंग आणि ट्रस्टच्या बाबतीमध्ये ठराव बुक म्हणजेच विषय सूचीमध्ये नोंद असल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार आणि आर्थिक व्यवहार हे ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. याबरोबरच मी एक सूचना या ठिकाणी ही सुद्धा देऊ इच्छितो की जगदंबा देवी फाउंडेशन आणि जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ट्रस्ट या दोनही प्रकारच्या या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक संस्थेच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे तक्रार असल्यास किंवा त्याचे कोर्टामध्ये कुठल्याही प्रकारचा विषय न्यायचा असल्यास त्याला देऊळगाव राजा न्यायालयाच्या अंतर्गतच ठेवल्या जाईल. त्यामध्ये दुसरं कुठलंही आमचं हे न्यायालय किंवा तक्रार किंवा पोलीस स्टेशन हे ग्राह्य धरल्या जाणार नाही. आणि अशा पद्धतीनुसार हे 4 ठराव आजच्या ह्या मीटिंगमध्ये आम्ही एकूण पास केलेले आहे. पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी मला काही सूचना वैयक्तिक त्या अशा द्यायच्या आहे की जसं एका व्यक्तीने फेसबुकवरती टाकलं की खिचडी खाऊ घालतात आणि इतर काही व्यक्तीसुद्धा आहेत जे हेतू परस्पर खोटी बदनामी करत आहेत, तर अशी चुकीची बदनामी करणाऱ्यांवरती सायबर क्राईममध्ये तक्रार करण्यात येईल. याबरोबरच यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि याचा फौजदारी स्वरूपाचा अधिकार क्षेत्र हे देऊळगाव राजा कोर्ट आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हे असेल. याबरोबरच एक पुढचा मुद्दा मला एक मांडायचा आहे जो माझ्या मनामधील संकल्प आहे पुढच्या काही 2-4 महिन्यामध्ये आपल्याला राबवायचा. तो संकल्प असा की जगदंबा देवी फाउंडेशनच्या वतीने मूकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना, अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि अनाथ आश्रमातील अनाथ मुलांना वस्त्र असेल, फळ असेल किंवा त्या ठिकाणी अन्नदान असेल किंवा नगदी त्या ठिकाणची देणगी असेल, जेवढं माझ्याच्याने वैयक्तिक शक्य होईल तेवढं सर्व आपण जगदंबा देवी फाउंडेशन आणि जगदंबा देवी ट्रस्टच्या वतीने देण्याचा प्रयत्न करूया. याबरोबरच गरीब आणि होतकरू मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च हा जगदंबा देवी संस्थान आणि फाउंडेशनतर्फे करण्याचा ठराव या ठिकाणी मी आगाऊपणे मांडून ठेवत आहे. पुढच्या मीटिंगमध्ये त्याबद्दल आपण सकारात्मक चर्चा लवकरच करूया. आणि मी एक सूचना या ठिकाणी देऊ इच्छितो. माझे काही जुने शिष्य हे फोन लावून लग्गेबाजी किंवा वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न करतात की आमची ज्ञानमाळ करायची आहे, ज्ञानमाळीच्या फीमध्ये 50% कमिशन द्या, आम्ही जुने तुमचे शिष्य आहोत. तर बघा,
मराठीमध्ये एक म्हण आहे, ताटाला ताट जेवून जावं आणि व्यवहाराला क्लिअर राहावं. म्हणजे काय, तुम्ही येऊन माझ्या घरी 2 दिवस मुक्काम करा, 2 दिवस माझ्या घरी पाहुणचार खाऊन जा, परंतु ज्ञानमाळ असेल, उपासना शिबिर असेल किंवा माझी वैयक्तिक भेट असेल, याची जी फी ठरवलेली आहे ही सर्व फीचा 1 रुपया आपल्याला ऑडिटमध्ये दाखवावा लागतो. जसं मगाशी सचिन झांबरे यांनी पावती बुक दाखवलं, तर या पावतीमध्ये याची सर्व नोंद राहणार आहे. मग त्यामुळे ही नोंद आपल्याला क्लिअर ठेवण्यासाठी या ठिकाणी कोणालाही कसल्याही प्रकारचं कमिशन दिल्या जाणार नाही किंवा वशिलेबाजी सुद्धा चालणार नाही. त्यामुळे माझे शिष्य असो वा नसो, तुम्हाला या ठिकाणी जी फी आहे ती पूर्णपणे भरणं क्रमप्राप्त आहे. ज्याला पटत असेल त्यानेच या ठिकाणी यावं. कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, मागच्या काही काळामध्ये गोडबोलेपणाचा फायदा घेऊन अनेक जणांनी जगदंबा देवी संस्थानचे अनेक पैसे बुडवले, ज्यामध्ये मी नावं या ठिकाणी सांगू इच्छित नाही, परंतु एक सुभेदार ताई म्हणून मुंबईच्या महिला ज्यांनी ज्ञानमाळ केली आणि 1 रुपया अजून जमा केलेला नाही, त्यांची पूर्ण फी बाकी आहे. ज्ञानमाळ होऊन 2 वर्ष झालेले आहेत, त्या आमचे कॉल उचलत नाहीत. त्यासोबतच जाधव म्हणून एक मुलगा ज्यांनी 1 रुपया सुद्धा न देता फुकटपणे ज्ञानमाळ करवून घेतलेली आहे, 1 रुपयाही जमा केलेला नाही. सारिका निकम नावाची महिला, जिची फक्त 2000 रुपये आहेराचे पैशावर आम्ही तिची ज्ञानमाळ केली, 5000 रुपयाचा आमच्यातर्फे तिला मदतीचा हात आम्ही दिला, परंतु तिच्याकडून आम्हाला पैशाची अपेक्षा सुद्धा नाही. त्याबरोबरच रश्मी देसाई नावाची एक नाशिकची महिला, जिने खोटं बोलून आमच्याकडून त्या ठिकाणी 11,000 रुपयांची मदत जगदंबा देवी संस्थानच्या कोशामधून घेतली, किंवा मी गरीब आहे मला मदत करा, आणि 11,000 रुपयाची मदत आम्ही तिला गरीब म्हणून केली. सदर महिलेचा घरी 2 मजली फ्लॅट आहे, 4 व्हीलर गाडी आहे आणि महिला हिलची चप्पल घालते आणि अतिशय उच्चभ्रू वातावरणामध्ये ती वागते. तिच्याकडे 1.5 लाख रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल आहे. तर हे जे काही सर्व प्रकार घडून राहिलेले आहे, यातून जवळपास आम्ही जेव्हा हिशोब काढला त्यावेळेला किती हिशोब आला तो 11 ते 15 लाख रुपये लोकांनी फक्त जगदंबा देवी संस्थानचे गोड बोलून आणि त्या ठिकाणी गरीबपणाचा आव आणून रडून पडून बुडवले, जिरवले आणि ठकवले. इथून पुढे रडणाऱ्यांना, पडणाऱ्यांना, ठकवणाऱ्यांना आणि जिरवणाऱ्यांना स्थान राहणार नाही. पण तरी मी एक या ठिकाणी आगाऊ सूचना माझ्यातर्फे देतो, खरोखर जर कोणी गरीब असेल, खरोखर कोणाकडे रुपया नसेल, अशा व्यक्तीला शिबिरामध्ये फुकट ॲडमिशन मी स्वतः देईल आणि त्याचे जे काही पैसे असतील, जसं की 1500 रुपये उपासना शिबिराची फी आहे, त्या व्यक्तीच्या गरीबाचे 1500 रुपये मी माझ्या वैयक्तिक खर्चातून जगदंबा देवी संस्थानला पावती फाडून त्या ठिकाणी जमा करेल. याबरोबरच खरोखर कोणी या ठिकाणी गरीब असेल, ज्ञानमाळीसाठी पैसेच नसतील, तर अशा व्यक्तीच्या घरी जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी मी सर्व तपासणी करेल किंवा माझे 2 व्यक्ती त्या ठिकाणी पाठवेल, सर्व पाहणी करण्यात येईल. खरोखर ती व्यक्ती तेवढी गरीब असेल तर त्या व्यक्तीची जी काही ज्ञानमाळीची फी आहे, ज्ञानमाळ मी माझ्यातर्फे फुकट करेल, पण त्या व्यक्तीची जी काही फी आहे ती मी माझ्या पगारीच्या पैशातून, शिक्षकाच्या नोकरीच्या पैशातून जगदंबा देवी संस्थानच्या पावतीला स्वतःच्या नावाने भरून ते पैसे सुद्धा जमा करेल. म्हणजे सांगायचा उद्देश असा की मी या ठिकाणी फक्त नावाचा अधिकारी बसलेलो आहे. खरं या ठिकाणचं जे हे ट्रस्ट मंडळ तुम्ही पाहताय, ही या ठिकाणचं वास्तविक शासन करते किंवा या ठिकाणचं चालवणारे असतील. त्यामुळे मी स्वतः जरी असेल तर मलाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सूट घेण्याची अधिकारी मी ठेवत नाहीये. पण खरोखर गरीब असाल तशी सूचना द्या, आम्ही शहानिशा करू आणि होईल तेवढी मदत यानंतर सुद्धा पुढील काळामध्ये करत राहू. तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी हे सर्व मुद्दे ठरवून झाले आणि मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो की येणाऱ्या उपासकांनी, भक्तांनी याला सकारात्मक पद्धतीनुसार घ्यावं. यामध्ये जगदंबा देवी संस्थानचा उद्याचा होणारा विकास हाच मुद्दा ग्राह्य धरून हे सर्व नियम कठोर केलेले आहे. यामागे कुठलाही दुसरा उद्देश नाही. याबरोबरच भगवान श्रीकृष्ण हे द्रौपदीच्या ताटातील एका तांदूळाच्या कणाने तृप्त झाले होते असं म्हणतात. मग भगवत जर तांदूळाच्या एका कणाने तृप्त होतो, तर हे जे कोण चाळेखोर लोक आहेत की जे म्हणतात फक्त खिचडी खाऊ घालतात, तर अशा लोकांनी खिचडी खाण्यासाठी देऊळगाव राजाला येऊच नये ना. त्यांनी स्वतःच्या घरीच पंचपक्वान्न खावे, घरी बसूनच जगदंबेचं दर्शन घ्यावं, घरच्या घरीच उपासना करावी. अकलेचे तारे तोडण्यासाठी जगदंबा देवी संस्थानला येण्याची कुठलीही गरज नाही. अशा भक्तांची किंवा उपासकांची आम्हाला या ठिकाणी गरज सुद्धा नाही. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी माझं अध्यक्षीय भाषण आणि मनातील काही भावना व्यक्त करून
आजची ही जगदंबा देवी संस्थान ट्रस्ट आणि फाउंडेशनची मीटिंग सभासदांची या ठिकाणी संपली असं जाहीर करतो आणि जेवढे सर्वजण या ठिकाणी सभासद उपस्थित राहिले या सर्वांचं पुन्हा एकदा मी आभार मानून या ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय जगदंबा. आणि याबरोबरच मला या ठिकाणी एक अभिनंदन करायचं आहे, ते म्हणजे या ठिकाणी असणारे चंद्रकांत शंकर तेली, राहणारा सिंधुदुर्ग आणि हल्ली मुक्काम मुंबई, यांनी या ठिकाणी जगदंबा देवी ट्रस्टला रोख 11,000 रुपये हे फोनपे UPI ID ने पाठवलेले आहेत आणि 11,000ची यांनी देणगी दिल्यामुळे यांना या ठिकाणी आम्ही ही 11,000ची जगदंबा देवी ट्रस्टची पावती त्यांच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवणार आहोत. त्याबरोबरच ज्यांनी ऑनलाईन या ठिकाणी पावतीची मदत केली असेल किंवा करणार असतील अशा सर्वांना पोस्टाने ही पावती घरपोच पाठवण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल. याबरोबरच या ठिकाणी असणारे सचिन झांबरे यांनी जगदंबा देवी फाउंडेशनला 5,000 रुपये नगदी रोख किमतीचा हा चेक सुद्धा या ठिकाणी दान म्हणून दिलेला आहे. तर या ठिकाणी मी सचिन झांबरे यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी फाउंडेशनला 5,000ची मदत केली. आणि एक सूचना अशी द्यायची आहे की सोबत इथे येत असताना भाविक भक्तांनी किंवा उपासकांनी किंवा स्वतःचे प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांनी अशा पद्धतीनुसार आधार कार्ड आणि पॅन कार्डची झेरॉक्स आमच्यापाशी जमा करणे क्रमप्राप्त आहे. जर तुम्ही झेरॉक्स सोबत नाही आणली तर ओरिजिनल आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत ठेवावं. या ठिकाणी आम्ही त्याचा उतारा किंवा झेरॉक्स आमच्यातर्फे काढून घेऊ, परंतु आधार कार्ड आणि पॅन कार्ड सोबत आणणं मात्र क्रमप्राप्त राहील. त्याशिवाय या ठिकाणी कुठलाही प्रवेश मिळणार नाही. आणि या ठिकाणी आता जगदंबा देवी फाउंडेशन तर्फे सचिन सोपान झांबरे यांनी जी 5,000 रुपयाचा नगदी चेक देऊन मदत केली त्याबद्दल या ठिकाणी त्यांना सुद्धा आपण जगदंबा देवी फाउंडेशनची 5,001 रुपया किमतीची पावती या ठिकाणी त्यांना देत आहोत. आणि या ठिकाणी प्रार्थना घेऊन आता आपण या मीटिंगचं किंवा या ठिकाणी आयोजन जे केलं होतं त्याची समाप्ती करूया. चला तर मग. एक करी उदास न करी भक्तास हाती धरी विघ्ने दूर करी स्वधर्म उद्धरी दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती बरी वरायाम करी ध्यातो तुला अंतरी वाचा शुद्ध करी विलंबन करी पावे त्वरे सुंदरी माते जगदंबे मला वरदे दे तू दया सागरे माझा हेतू पुरे मनात न उरे संदेह माझा हरे जेने पाप सरे कुबुद्धी विसरे ब्रह्मयोग्य संचरे देही पूर्ण करी भवाम बुद्धी तरी ऐसे करावे त्वरे अनाथासी आंबे नको विसरू हो भवसागरी सांग कैसा तरू हो अन्यायी जरी मी तुझे ले करू हो नको जगदंबे दैन्य माझे करू हो मुक्ता फले कुंकुम पाट लांगी संदेह तारा न करई विभाती श्रीमोड पीठाचल चोडी कायम त्वामेक वीरं शरण्यं प्रपद्ये सखे दुःखिताला नको दुःख हो दीना बालकाला नको मोकलू मृता रक्षिया पुल्या श्री भवानी ही प्रार्थना ऐक कैवल्यदायिनी माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम आमच्या मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास अपराध माझे कोटी न कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो कोटी अंबाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी बोल भवानी की जय. नवनाथ महाराज नवनारायण महाराज अलख निरंजन गुरुदेव दत्त 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 आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे उदयो